HDFC बँकेत नोकरी लावण्याच्या आमिषानं कोल्हापुरातील ब्रह्मेश्वर पार्क इथल्या तरुणाची 4 लाखाची फसवणूक झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे। या प्रकरणी शिरीष जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन आणि अंशुल सिंग या दोघांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय। कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील ब्रह्मेश्वर पार्क परिसरातील गणेश अपार्टमेंटमध्ये शिरीष जोशी राहतात। गेल्या वर्षी त्यांनी अपना जॉब या ॲपवर नोकरीसाठी नोंदणी केली होती। दरम्यान 23 फेब्रुवारी 2024 रोजी सचिन आणि अंशुल सिंग या दोघांनी शिरीष जोशी यांना फोन करून HDFC बँकेत नोकरी लावतो असं सांगितलं। त्यानंतर त्यांनी 4 लाख रुपयांची मागणी केली। शिरीष जोशी यांना या दोघांनी खोटं ऑफर लेटर पाठवलं। त्यानंतर 23 फेब्रुवारी ते 12 एप्रिल या 2 महिन्याच्या कालावधीत शिरीष जोशी यांच्याकडून 3,88,000 रुपये उकळले। 18 एप्रिल 2024 रोजी शाहूपुरी 5 बंगला इथल्या HDFC बँकेत शिरीष जोशी यांना मुलाखतीसाठी बोलावून घेतलं, पण त्यांना नोकरी मिळाली नाही, तसंच दिलेले पैसे देखील परत मिळाले नाहीत। याबाबत जोशी यांनी सचिन आणि अंशुल सिंग यांना जाब विचारला। त्यावेळी त्या दोघांनी पैसे परत करण्यास असमर्थता दाखवली। शिवाय त्या दोघा भामट्यांनी जोशी यांना शिवीगाळ केली। अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच शिरीष जोशी यांनी जुना राजवाडा पोलिसात फिर्याद दिल्यानं त्या दोघांविरोधात गुन्हा नोंद झालाय।